नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. आज आपण नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. रसशास्त्र पेपर 1 संधान विधी आणि त्याची परीक्षा कशा पद्धतीने ती परीक्षेची सिद्धी आहे आपल्याला व्यवस्थित पाहिजे. एसक्यू यावरती येऊ शकतो किंवा एलक्यू तर येणारच आहे. मागचे काही व्हिडिओज आपण बनवले, जसे की आपण अवलेह परीक्षा बनवली, त्याच्यानंतर स्नेह परीक्षा बनवलेली आहे. त्याचे निर्माण विधी सुद्धा मी तिथे शॉर्ट मध्ये सांगितले. फक्त 10-10 मिनिटाचे ते व्हिडिओ आहेत. या व्हिडिओ नंतर तेही जाऊन चेक करा. म्हणजे कल्पना निर्माण 2चे जे इम्पॉर्टंट पूर्ण भाग आहेत त्या 4 पैकी 3 कल्पनांच्या सिद्धी आपण पाहिल्या. यावरती हमखास क्वेश्चन पाहायला भेटेल, कारण याचं वेटेज काय आहे, एक एलक्यू आणि एक एसक्यू. त्यामुळे याच्यावरती प्रश्न पडावाच लागेल. त्यामुळे सर्व सिद्धी परीक्षा आणि निर्माण विधी व्यवस्थित करून घ्या. आजच्या लेक्चरमध्ये संधान विधी पाहूया. कशा पद्धतीने संधान तयार करायचं आहे, काय काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, काय काय आपल्याला त्याच्यामध्ये वापरावं लागणार आहे. जसं की चिनी मातीचं भांड आहे किंवा तुम्ही मडकं वापरू शकता. त्यानंतर ते किती दिवस ठेवायचं आहे, त्याची सिद्धी कशा प्रकारे केली जाते. चालू करूया. संधान विधी. संधान विधीसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय लागणार आहे मित्रांनो? संधान विधीसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला लागणार आहे एक भांडे. मग ते भांडे तुम्ही कोणतं घेऊ शकता? तुम्ही मातीचं भांड घेऊ शकता किंवा चिनी मातीचं भांड तुम्ही घेऊ शकता. चिनी मातीचं भांड आता पूर्वीच्या काळामध्ये हे 2 अति प्रमाणामध्ये वापरले जायचे. आताच्या काळामध्ये ऑप्शन आहेत आपल्याकडे. काचेची बरणी वापरू शकतो, त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील वापरू शकतो, लाकडांचा ड्रम वापरला जातो, हाही पहिले वापरला जायचा. यापैकी कोणतेही पात्र तुम्ही संधान तयार करण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर विधी काय आहे संधानची? संधान विधी सगळ्यात पहिले काय करायचं? चूर्ण घ्यायचं आणि चूर्णाचा क्वाथ तयार करायचा. काय करायचं? चूर्ण घ्यायचं आणि चूर्ण जे प्रमाणामध्ये चूर्ण सांगितले, म्हणजे जो तुम्हाला आसव बनवायचा, अरिष्ट बनवायचा, जे काही तुम्हाला संधान बनवायचं आहे त्याचं चूर्ण सर्वात पहिले काय करायचं? या पात्रामध्ये टाकून द्यायचं. जे घटक द्रव्य आहे, जे औषधाचं तुम्हाला हे बनवायचंय, ते काय करायचं? या चिनी मातीचं भांड समजूया, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण टाकलं. त्याच्यानंतर काय केलं? त्याच्यानंतर आपण काय केलं? त्याचा क्वाथ टाकला. त्याच्यामध्ये द्रवद्रव्य टाकलं. द्रवद्रव्य काय असू शकतं? क्वाथ असू शकतं, जल असू शकतं, सोरस असू शकतं, गोमूत्र असू शकतं, गोदुग्ध असू शकतं. मग तुम्ही यामधले तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते टाकू शकता किंवा तुम्हाला जे ग्रंथामध्ये दिलेलं आहे पर्टिक्युलर बनवण्यासाठी ते घेऊ शकता. सगळ्यात पहिले आपण चूर्ण त्याच्यामध्ये टाकलं, त्याच्यानंतर क्वाथ आपण त्याच्यामध्ये टाकला, त्यानंतर मधुर द्रव्य आपण त्याच्यामध्ये टाकलं. मधुरद्रव्य तुम्ही गूळ टाकू शकता किंवा शर्करा टाकू शकता किंवा मध टाकू शकता आणि ते त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये विरघळायचं. काय काय टाकलं भांड्यामध्ये? आपण भांड घेतलेलं आहे. भांड्यामध्ये सगळ्यात पहिले आपण घटक द्रव्याचे चूर्ण टाकलं, त्यानंतर आपण क्वाथ टाकला म्हणजे द्रवद्रव्य टाकलं, त्याच्यानंतर आपण मधुर द्रव्य टाकलं आणि याला मिक्स करून घेतलं, विरघळून घेतलं. त्यानंतर काय करायचं? त्याच्यामध्ये टाकायचं पुष्प. कोणतं पुष्प टाकायचंय? धायटीचे फुलं किंवा धातकीचे फुलं आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. कोणकोणते? धायटी किंवा धातकी. का बरं आपल्याला धायटी किंवा धातकी वापरायची मित्रांनो? कारण याच्यामध्ये असतो फर्मंटिंग एजंट. कोण असतो? फर्मंटिंग एजंट असतो. ते काय करतो? फर्मंटेशन करतो. फर्मंटिंग एजंट याच्यामध्ये असतो आणि फर्मंटेशन करायचं काम हा करत असतो. संधान करण्याचे काम तो करत असतो. कोणामध्ये? धायटीची फुलं किंवा धातकीची फुलं त्याच्यामध्ये टाकायची. पुन्हा एकदा रिवाइज करतोय. काय काय टाकलं? सुरुवातीला टाकलं आपण घटक द्रव्याचं चूर्ण, वरून द्रवद्रव्य टाकलं म्हणजे क्वाथ टाकला, त्यानंतर मधुर द्रव्य टाकली, ही वरून पुन्हा काय टाकलं आपण? याची पुष्प टाकली, धायटीची किंवा धातकीची. हे सर्व काही मिश्र केलं, त्याला वरून वस्त्र बांधलं, त्याच्यानंतर त्याचं पूर्ण झाकण आपण पॅक करून टाकलं, त्याला काय केलं? मात कापड करून टाकलं. कशा पद्धतीने आपण सर्व काय भरलंय बघा. जे जर आपण म्हटलं की हा पूर्णपणे 4 भाग आहे, तर त्याच्यामधला 3 भाग जो आहे तो आपण काय केला? या क्वाथाने भरून टाकला, ह्या घटक द्रव्यांनी भरून टाकलेला आहे. त्याचा वरचा 1/3 भाग काय करायचा? फर्मेंटेशन प्रोसेससाठी जे गॅसेस बाहेर पडणार आहेत त्यासाठी रिकामा ठेवायचा आहे. बघा, पत्राच्या मुखास स्वच्छ आवरण करायचंय. इथे कसं आवरण केलं? स्वच्छ. संधानपत्र 3/4 भरायचंय. रिकामं किती ठेवलं? 1/3. त्याच्यानंतर निर्वात स्थळी ठेवायचं आहे, म्हणजे ज्या ठिकाणी हवा येणार नाहीये, त्याचा हवेशी संपर्क येणार नाहीये, अशा ठिकाणी ते ठेवून द्यायचं आहे. आणि किती वेळ ठेवायचंय? 4 ते 6 आठवडे याच्यामध्ये आपण ठेवणार आहे. पात्राचे मुख उघडून आतील मिश्रण काढून परीक्षणासाठी आपण घेऊ शकतो. परीक्षणाच्या वेळी हे वरचं वस्त्र आपण काढू शकतो. किती वेळ ठेवायचंय? 4 ते 6 आठवडे. सुरुवातीला आपण चूर्ण टाकलं, चूर्ण टाकल्यानंतर आपण द्रवद्रव्य क्वाथ टाकला, मधुर द्रव्य टाकली, याला मिश्र केलं, वरून धायटीची किंवा धातकीची पुष्प टाकली आणि याला काय केलं? याला पूर्ण संधिबंधन करून घेतलं, याला वस्त्राने टाईट पॅक करून घेतलं.
परीक्षण बघा आता. परीक्षण कसे करायचे, सिद्धी परीक्षा. ज्या व्हिडिओचा आपला मेन हेतू राहणार आहे तो म्हणजे परीक्षण समजून घेण्याचा आहे आणि याचं परीक्षण तिन्हीमध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. परीक्षण 4 ते 6 आठवडे ठेवल्यानंतर काय करायचं, आपण परीक्षण करायचं आहे. कोणकोणते परीक्षण आहे? शब्द परीक्षण आहे. तर एक एक मी सांगतो. सुरुवातीला नाव लक्षात ठेवा. शब्द परीक्षण आहे, दुसरं आहे अग्नि परीक्षण आहे, तिसरं इंद्रिय परीक्षण आहे, चौथं सुरामाप यंत्राने करायचं आणि पाचवं विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने आपल्याला करायचं आहे. पहिला बघूया संधान यंत्रामधलं ध्वनी परीक्षण कशा पद्धतीने केलं जातं. ध्वनी परीक्षण जेव्हा आपण ह्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये किंवा कोणत्याही मडक्यामध्ये आपण हे संधान तयार करतोय, 5 ते 6 आठवड्यांना आपण बाहेर काढलं 4-5 आठवड्यानंतर आणि त्याला कान लावून पाहिलं. ठीक आहे, जसं की हा जर मडका आहे किंवा तुमचं जे काही यंत्र आहे असं मोठं समजा आणि त्याला आपण कान लावला. कान लावल्यानंतर एकदम वरच्या टोकाला कान लावला. कान लावल्यानंतर काय होईल, आपल्याला त्याच्यामध्ये गुदगुद असा आवाज यायला लागेल किंवा सुनसुन असा आवाज यायला जर लागला तर समजायचं संधान प्रक्रिया म्हणजेच फर्मेंटेशन प्रोसेस सुरू आहे. तेव्हाच तो आपल्याला गुदगुद सुनसुन असा आवाज यायला लागेल तर आपण काय समजणार, प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये, अजून आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण फर्मेंटेशन होताना कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ते बाहेर येताना थोडासा आपल्याला गुदगुद सुनसुन असा आवाज यायला लागतो. पण जर आपण हे मडकं घेतलं आणि आपण परीक्षा केली, कान लावला आणि जर कसल्याच प्रकारचा आतमधून गुदगुद सुनसुन किंवा कसलाच जर आवाज येत नसेल तर समजायचं ही प्रक्रिया सिद्ध झालेली आहे, संधान विधी पूर्ण झालेला आहे. कारण संधान विधी पूर्ण झाल्यानंतर कसल्याच प्रकारचा आवाज आपल्याला त्यातून ऐकू येणार नाहीये, कारण फर्मेंटेशन प्रोसेस संपलेली आहे. ही काय आहे, ध्वनी परीक्षा. ध्वनी परीक्षा जर आपल्याला कान लावल्यानंतर ऐकू नाही आलं तर समजायचं संधान तयार झालेला आहे. ही कोणती झाली, ध्वनी परीक्षा. पुढची परीक्षा कोणती मित्रांनो, अग्नि परीक्षा. अग्नि परीक्षा कशी करायची, हे संधानाचं काय करायचं, संधानाचा कपडा काढून घ्यायचा वरचा आणि काढायची डब्बी आपण लावायची, अग्नी करायचा किंवा काही तुम्ही छोटासा अग्नी घ्या, मेणबत्तीलाही फिरू शकता. जे मुख आहे, कशाचं मुख आहे, या मडक्याचं मुख आहे किंवा कोणतंही पात्र तुमचं त्याचं मुख आहे, त्याच्या तोंडावरती काय करायचं मित्रांनो, हे जो आग आहे तो हळूच त्याच्या मुखाजवळ ठेवायची किंवा मुखाजवळ असं तुम्ही गोल फिरून पाहू शकता. जर फर्मेंटेशन प्रोसेस म्हणजे संधान विधी जर सुरू असेल तर काय होईल, इथे जी आपण आग धरली ती विझून जाईल. का बरं विझून जाईल सर, कारण फर्मेंटेशन प्रोसेस होताना कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ते बाहेर पडला की आगीला विझून टाकेल. मग जर आपण ही मेणबत्ती धरली आणि ही आग विझून गेली तर समजायचं संधान विधी पूर्ण झालेली नाहीये, आणखी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. परंतु दुसरा भाग, जर आपण चेक करत आहोत, आग धरलेली आहे आणि ही आग विझलेली नाहीये तर समजून जायचं संधान विधी पूर्ण झालेला आहे. का बरं आग विझणार नाही, कारण फर्मेंटेशन प्रोसेस पूर्णपणे थांबलेली आहे, कंप्लीट झालेली आहे, कोणताही गॅस बाहेर पडत नाहीये, त्यामुळे ही आग विझणार नाहीये. मग ही परीक्षा सिद्ध होण्यासाठी ही आग चालू असणं गरजेचं आहे. कळालं. पहिली परीक्षा कोणती पाहिली मित्रांनो, आपण कान लावून पाहिला. कान लावल्यानंतर गुदगुद सुनसुन आवाज आला नाही तरी परीक्षा सिद्ध झाली. जर दुसरी अग्नि परीक्षा, जेव्हा आपण मुखाजवळ अग्नी धरला या पात्राच्या, तेव्हा जर ही अग्नी जर विझला नाही तर समजायचं संधान विधी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर पुढची बघूया, परीक्षण. त्याच्यानंतर बघा, परीक्षणामध्ये गंध, जो आपण यूज केलेले औषध आहे त्याचा गंध, वर्ण आणि रसोत्पत्ती झालेली असेल. गंध कसा येईल या संधानाचा, औषधाप्रमाणे येईल. वर्ण औषधाप्रमाणे होईल आणि रसही औषधाप्रमाणे याचा होऊन जाईल. असा वारिष्ठाला गंध वर्ण रसोत्पत्ती सम्यकरित्या आले, असं औषध तयार झाले आहे असं समजायचं. त्यानंतर सुरा माप यंत्राने काय करणार आहोत, आपण सुरा माप यंत्राने परीक्षण करणार आहोत. अल्कोहोल टेस्ट करतो आपण याने. जेव्हा सुरा माप यंत्राने हे जे आपण तयार केलं संधान आहे त्या यंत्राने आपण चेक केलं तर त्याच्यामध्ये अल्कोहोल किती % आहे हे आपल्याला समजू शकतं. जर 10 ते 15% अल्कोहोल आपल्या याच्यामध्ये जर सापडलं तर समजायचं ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. संधान विधीमध्ये संधान जे आपण तयार करतो नॉर्मली याच्यामध्ये आपल्याला 5 ते 15% पर्यंत आपल्याला काय पाहायला भेटतं, आपल्याला अल्कोहोल पाहायला भेटतं. बघा, असा वरिष्ठातील काही भाग घेऊन त्यातील सुरा मात्रा मोजण्यासाठी सुरा माप यंत्राचा वापर करावा. असा वरिष्ठामध्ये सामान्यतः अल्कोहोलची मात्रा जी आहे 5 ते 15% पर्यंत असते. याची ज्ञान सुरामापक यंत्राने करता येते. हे प्रमाण शास्त्रानुसार योग्य सांगितलेले आहे. 5 ते 15 असेल तर योग्य, 5 ते 15च्या खाली पाहायला मिळाला आपल्याला तर समजून जायचं की संधान विधी आणखी चालू आहे, तयार झालेला नाहीये. आणि आता आपल्याला याचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजत राहायचंय, विशिष्ट याचं गुरुत्व मोजत राहायचं आहे. काय केलं आपण सुरुवातीला,
10 दिवसामध्ये आपण याचं गुरुत्व मोजलं, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजली, 20 दिवसाने मोजली, 30 दिवसाने, 40 दिवसांची मोजायची आणि कम्पेअर करायची. संधान प्रक्रिया सुरू करताना द्रव्याच्या विशिष्ट गुरुत्व नोंदवणे गरजेचं आहे. नंतर प्रत्येक 10 दिवसानंतर विशिष्ट गुरुत्वाचे परीक्षण करायचे. विशिष्ट गुरुत्व झाल्यानंतर संधान प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजायचं. आता हे जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे याची, ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही चेंज होत राहणार. जर फर्मेंटेशन प्रोसेस चालू आहे तर ही कंटिन्युअसली चेंज होताना आपल्याला पाहायला भेटेल. पण जेव्हा पूर्ण फर्मेंटेशन प्रोसेस झालेली असेल तेव्हा मात्र आपल्याला ही स्थिरता पाहायला भेटेल. या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये स्टॅबिलिटी आपल्याला पाहायला भेटणार आहे. तेव्हा आपण समजू शकतो की ही प्रक्रिया सुद्धा सिद्ध झाली. आता आपण पाहिलेल्या 4ही परीक्षा आपण इथे एकत्र मांडूया. सर्वात प्रथम आपण अग्निपरीक्षा. सुरुवातीला आपण असं समजूया की संधान प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये. काय समजूया? पूर्ण झालेली नाहीये. मग काय काय आपल्याला त्याच्यामध्ये परीक्षा पाहायला भेटू शकतात. बघा, सगळ्यात पहिले प्रक्रिया सुरू आहे, पूर्ण झालेली नाहीये. दोन्हीमध्ये काय, आपण जर कान लावला त्या यंत्राला म्हणतोय मी, तुमचा जो पात्र आहे त्याला कान लावल्यानंतर सुन गुदगुद असा शब्द ऐकायला येईल. पहिली परीक्षा आपली सिद्ध झालेली नाहीये. दुसरं अग्नी. जेव्हा आपण त्याच्या मुखाजवळ अग्नी धरू, मुखाजवळ म्हणजे कपडा काढून अग्नी धरू, तेव्हा ती अग्नी लगेच विझवून जाईल. काय समजायचं? ही प्रक्रिया आणखी पूर्ण झालेली नाहीये. त्याच्यानंतर ज्ञानेंद्रियाने आपण त्याचा गंध पाहिला, वर्ण पाहिला, रस पाहिला, या औषधासारखा मिळालेला नाहीये. हे सुद्धा काय, आणखी प्रोसेस चालू आहे. सुरा यंत्राने आपल्याला अल्कोहोल त्यामध्ये जेवढं पर्याप्त मात्रेत पाहिजे होतं तेवढं भेटलेलं नाहीये. आणि जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे, विशिष्ट गुरुत्व जे आहे ते कंटिन्युअसली बदलत राहतं, याच्यामध्ये स्थिरता नसते. ह्या सर्व कधी आहेत? जर प्रक्रिया चालू असेल. आता प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या परीक्षा कशा दिसतील आपल्याला? जेव्हा आपण कान लावू ह्या पात्राला तेव्हा कोणताही आवाज येणार नाही, गुदगुद सुनसुन असा कसलाच आवाज येणार नाहीये. जर अग्निपरीक्षा केली, काळी मेणबत्ती आपण धरली मुखाजवळ, ती जळत राहणार आहे, ती विझणार नाहीये. पुढे बघा, पुढे सम्यक गंध, वर्ण आणि रस उत्पत्ती आपल्याला औषधाप्रमाणे याच्यामध्ये पाहायला भेटेल. आणि जर आपण सुरामाप यंत्राने पाहिलं, 5 ते 15% आपल्याला याच्यामध्ये अल्कोहोल पाहायला भेटेल. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पाहायला गेले तर त्याच्यामध्ये स्थिरत्व आलेलं असेल, ती आता चेंज होणार नाहीये. अशा पद्धतीने आपण संधान प्रक्रियेची विधी आणि त्याचबरोबर आपण काय पाहिलेलं आहे त्याची आपण परीक्षा पाहिलेली आहे. एकदा पूर्ण रिवाइज करूया 1 मिनिटामध्ये. काय काय केलं? सुरुवातीला पात्र घेतलं, मातीचं मडकं घ्या, चिनी माती घ्या, स्टेनलेस स्टील घ्या, लाकडाचा मोठा ड्रम घ्या. याच्यामध्ये काय केलं आपण? घटक द्रव्य सुरुवातीला टाकली, चूर्ण टाकलं, वरून द्रव टाकले, क्वाथ टाकलं, त्यानंतर मधुर द्रव्य टाकली, याचं मिश्रण केलं, विरघळून घेतलं आणि त्याच्यानंतर धायटीची फुलं किंवा धातकीची पुष्प टाकली, जी की फर्मेंटिंग एजंट म्हणून काम करणार आहेत. हे सर्व टाकल्यानंतर 4 ते 5 आठवडे आपण ठेवलं. त्यानंतर काढून त्याची आपण परीक्षा करायला चालू केली. सर्वात पहिले काय केलं? ते भांड्याला कान लावून पाहिला, ध्वनी परीक्षा. त्यानंतर त्याच्या भोवती अग्नी फिरवला, ती कोणती होती? अग्नी परीक्षा. आणि त्यानंतर आपण पाहिलं ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, वर्ण गंध त्याला आलेला आहे का. त्यानंतर सुरामाप यंत्राने पाहिलं आणि विशिष्ट गुरुत्व आहे का त्याचं पाहिलं. अशा पद्धतीने आपले स्नेहकल्पना सुद्धा युट्यूब वरती अपलोड झालेला आहे, जो की एकदम इम्पॉर्टंट, त्याची निर्माण विधी आणि परीक्षा. त्याच्यानंतर अवलेहची ही झाली आणि संधानची ही झालेली आहे. आता यानंतर तुम्हाला युट्यूब वरती काही पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, आपला इंस्टाग्राम वरती फॉलो करा. म्हणजे तिथेही आपण छोटे छोटे कन्सेप्ट घेत आहोत, जसं की निदान पंचक आहेत व्याधींचे, ते आपण रील्समध्ये चांगल्या प्रकारे कव्हर करून घेतो. त्यामुळे आयुर्वेदा मराठी आणि त्याचबरोबर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी सुद्धा आयडी आहे, ते तुम्ही फॉलो करून ठेवा. म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या कन्सेप्ट तिथेही पक्क्या होतील. तिथे सुद्धा इम्पॉर्टंट एसक्यू एल की कव्हर होत आहेत. आणखी तुम्हाला काय हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगतच आहात. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.